नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत, ज्याचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर सगळ्यात पहिले बोलूया येस बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जापान्स SMBC to buy 20% stake in Yes Bank for rupees 13,483 crore फ्रॉम SBI अदर बँक्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जापानचा सुमितोमो मुत्सई बँकिंग कॉर्पोरेशन येस बँकमध्ये 20% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे. त्यातली 13.19% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे SBI कडून आणि उरलेली 6.81% हिस्सेदारी अदर बँक्सकडून ॲक्वायर करणार आहे जापानचा सुमितोमो मुत्सई बँकिंग कॉर्पोरेशन. आणि मित्रांनो, या डीलची टोटल व्हॅल्यू आहे 13,483 कोटी रुपये. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार कमिशन्स फर्स्ट फेज ऑफ 52.5 मेगावॅट आउट ऑफ 300 मेगावॅट सिकार सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने आपल्या राजस्थानमधल्या 300 मेगावॅट सिकार सोलार पॉवर प्रोजेक्टमधला 52.5 मेगावॅटचा पहिला फेज सुरू केला. आणि मित्रांनो, यानंतर ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची टोटल ऑपरेशनल सोलार पॉवर कॅपॅसिटी 2,540 मेगावॅटने इन्क्रीज होऊन झाली आहे 2,592.5 मेगावॅटची. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅब्स Q4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 22% टू रुपीज 1,594 करोड, रुपीज 8 पर शेअर डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन 1,594 कोटी रुपये आला आहे फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये, जो 1 वर्षाआधी होता 1,307 कोटी रुपये. आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन 8,506 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 7,083 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, स्विगी लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,775 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2,400 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,298 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2,400 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 515 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आली आहे 927 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 626 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आला आहे 927 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. चला आता बोलूया बँक ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, बँक ऑफ इंडियाने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16,250 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 18,479 कोटी रुपये. तसेच या बँकचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18,317 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 18,479 कोटी रुपये. तसेच बँक ऑफ इंडियाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,546
74 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 2602 कोटी रुपये. तसेच बँक ऑफ इंडियाचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2638 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे 2602 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जेव्हा पण आपण बँकचा क्वार्टरली रिझल्ट बघतो तेव्हा प्रोव्हिजनिंग आणि नेट NPA आणि ग्रॉस NPA बघणे खूप महत्त्वाचे असते. चला तर बोलूया PSU कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रपोजल टू सेटअप जॉईंट व्हेंचर विथ REC PDCL अवेट्स दीपम अप्रूव्हल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने सांगितले की भेल आणि REC PDCL म्हणजे REC लिमिटेडची होली ओन सबसिडियरी कंपनी REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडचा जॉईंट व्हेंचर सेटअप करण्यासाठी त्याला जे मंजुरी पाहिजे याचा प्रपोजल सध्यास दीपम म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट जवळ आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर. तर मित्रांनो, अडानी पॉवर विन्स ₹2000 करोड प्रोजेक्ट टू सप्लाय 1500 मेगावॅट टू उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडला 2000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. कशासाठी? उत्तर प्रदेशला 1500 मेगावॅटचा थर्मल पॉवर सप्लाय करण्यासाठी. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन सबसिडरी पॅडजेट टू मेक अल्काटेल फोन्स इन इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची सबसिडरी कंपनी पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्सने कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ॲग्रीमेंट साईन केला. कोणासोबत? NXT सेलसोबत. कशासाठी? इंडियामध्ये अल्काटेल ब्रँडेड स्मार्टफोन्स प्रोड्यूस म्हणजे बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, या स्मार्टफोनची ॲन्युअली प्रोडक्शन कॅपॅसिटी राहील 1.2 मिलियन. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.